आज सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही बारामतीच्या दिशेने निघालो. आता आम्हाला बारामतीला जाण्याआधी मोरगावच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणजेच मोरेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं. त्याच निमित्ताने आम्ही इथे आलो होतो. गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मोरेश्वर मंदिराला गेलं ना, मला अष्टविनायक पिक्चरमधलं ते गाणं आठवतं. तर हुबेहूब जसं गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे मंदिराचं, तसंच मंदिर आहे. इथे 11 पायऱ्या आहेत आणि मंडप हा खूप भव्य आहे मंदिराचा. तर अष्टविनायकातला पहिलाच गणपती आहे मोरेश्वर, त्याच्यामुळे भक्तांची गर्दीसुद्धा भरपूर होती. आतमध्ये गेलं तर पाहिलं आम्ही लाईनसुद्धा लागल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणासुद्धा घातली. जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला जातो ना, तेव्हा आम्ही मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊनच पुढे जातो. खूप प्रसन्न वाटतं. हे मोरया गोसावी आहेत, यांनीच या मंदिराचं निर्माण केलं. मोरया गोसावींचं ना पुण्यामध्ये सुद्धा मंदिर आहे. मी तुम्हाला एकदा कधीतरी तिकडे गेल्यानंतर दाखवेनच. दर्शन घेतलं आणि बारामतीच्या दिशेने निघालो आणि वाटेमध्येच हॉटेलमध्ये थांबलो. आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, उन्हाच्या आतच निघालो होतो, त्याच्यामुळे काही खाऊन निघालो नव्हतं. फक्त चहा बिस्किट वगैरे असंच खाल्लं होतं. आणि हे माझं बाळ बघा, प्रवासाला एकदम शांतपणे प्रतिसाद देतो. कुठलाही रडारड गोंधळ वगैरे अजिबात करत नाही. आता वास्तुशांतीला आम्ही निघालो आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही गिफ्टसुद्धा घ्यायचं होतं. तर इथे आम्ही गिफ्ट बघायला थांबलो होतो. त्याच्यानंतर गिफ्ट आम्ही डिसाईडसुद्धा केलं आणि पॅकिंग करायला दिलं. तर हे ना दुकान मला खूप आवडलं होतं. आपल्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत ना, इथे सगळ्या होत्या. त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओ शूट घेतला थोडासा. या दुकानामध्ये ना काही देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा होत्या, तर मी त्यासुद्धा पाहिले. त्यातील ही एक मुखवटा मला खूप आवडला. हा ज्या गौरी गणपती आपण बसवतो त्या गौरीचा मुखवटा आहे हा. किती सुंदर आहे बघा. एकदम रिजनेबल प्राईजमध्ये होतं. तर बघता क्षणी असं वाटत होतं की आताच खरेदी करावं, पण ही ती वेळ नव्हती, त्याच्यामुळे फक्त बघितलं. तर नक्षीकाम बघा किती सुंदर केलेलं आहे. मंगळसूत्र, कानातले, अगदी केसांमध्ये जो बिंदिया टाकलेली असते ती मला खूप आवडल्या. ते गिफ्ट वगैरे पॅक करून परत आमच्या नंदेच्या घराच्या दिशेने निघालो. त्यांच्याच घराची वास्तुशांती होती. तर फायनली आम्ही त्यांच्या फ्लॅटच्या इथं पोचलो होतो. तर बघा किती सुंदर पद्धतीने वेलकम रांगोळी काढली होती इथे. पुण्यातून खूप लवकर निघालो होतो, पण इथे यायला थोडासा उशीरच झाला. का तर आम्ही दर्शनाला थांबलो होतो तिथे मोरगावमध्ये आणि इथे यायला थोडासा उशीर झाला. सगळेजण वाट पाहत होते. आमच्या नणंदबाई आवरून आमची वाट बघत होत्या अशा. आता सगळ्या कार्यक्रम सुरू होता. पोचल्यानंतर पटकन साडी घातली आणि छान असा मेकअपसुद्धा केला. तर सर्वजण आमची वाट पाहत होते. तर सगळ्यांना पहिल्यांदा भेटून घेतलं. आमच्या सासूबाई, नंतर आहुंच्या आत्या, आमचे दीर, मुलं वगैरे सगळे वाट पाहत होते. तर त्यांना एकदा भेटून घेतलं. मल्हारसुद्धा लगेचच त्याच्या भावंडासोबत तिथे पार्किंगमध्ये खेळत होता. तर वरती पूजा चालू होती. अधूनमधून वरती जात होतो आणि काही हाताखाली वगैरे करायचं असेल तर करत होतो आणि परत एकदा खाली जाऊन पार्किंगला बसत होतो. का तर घरामध्ये खूप धूर झाला होता होमचा. आणि नंतर वास्तुशांतीची पूजा चालू होती ना सत्यनारायणाची, त्या पूजेसाठी आम्ही वरती आलो. खूप छान पद्धतीने पूजा मांडली होती.
आमच्या नणंदबाई आणि भैयांनी खूप छान घर खरेदी केलं होतं. हे खरं तर ज्या वेळेस आम्ही घरामध्ये एंट्री केली ना, त्यावेळेस ही पूजा बघून तर आम्ही खूप खुश झालोच होतो. पण ज्यावेळेस आम्ही गॅलरी बघितली ना, तर त्याच्यापेक्षाही जास्त खुश झालो होतो. तर या घराची गॅलरीसुद्धा ना खूप मोठी होती. जवळजवळ आमचा पुण्यातला जो हॉल आहे ना, तो या गॅलरीमध्ये बसत होता. तर आमचं जे सगळे नवीन कोणी येईल ना, तर त्या गॅलरीकडेच बघून ना थक्क होऊन जात होते. का तर सिटीमध्ये आपण छोट्या जागेतसुद्धा ॲडजस्ट होतो आणि अशी मोठी जागा बघितली ना, आपल्याला खूप छान वाटतं. तर असंच आमचं काहीतरी होतं. तर ही लास्टची आरती चालू होती. तर सगळ्यांनी आरतीचा आनंदसुद्धा आम्ही घेतला. भटजी खूप छान आरती म्हणत होते. वाजंत्रीसुद्धा वाजवत होते ते. खूप छान वाटत होतं. आरती वगैरे सगळं करून झाल्यानंतर आजचे जे उत्सव मूर्ती आहेत त्यांना नाव घेण्यासाठी सांगितलं होतं भटजींनी. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई वास्तू शांती दिवशी माझ्यासोबत आहे अंजलीबाई. त्यानंतर आमच्या सासूबाई आणि नणंदबाई सोबत आम्ही 5 जणी ते शिदोरी सोडण्यासाठी आलो होतो. शिदोरी वगैरे सगळं घेतलं आणि नंतर गृहप्रवेशासाठी निघालो आम्ही. आपण दिवस रात्र कष्ट करतो, 4 पैसे कमवतो. ते कशासाठी? तर आपलं भविष्य, आपले मुलं बाळं पुढे सिक्युअर राहावेत म्हणून याच्यासाठी. आणि आपण स्वप्नातलं ज्यावेळेस घर खरेदी करतो त्यावेळेस जो आपला आनंद असतो ना, तो कशा पद्धतीचा असतो हे या दोघांच्या चेहऱ्यावरून पूर्णपणे दिसत होतं. तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की आपलं स्वतःचं घर असणं ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद वाटत होता की आम्ही यांच्या आनंदात सहभागी झालो होतो. तर असो, सगळा गृहप्रवेश वगैरे करून झालं. त्याच्यानंतर आम्ही जे आणलेलं गिफ्ट होतं ते त्यांना दिलंसुद्धा आणि खाली जेवणासाठी गेलो. जेवण चांगलं आहे का? इथे वारं खूप सुटलं होतं, त्याच्यामुळे आम्ही खालीच जेवायला सगळेजण बसलो होतो. जेवण काय काय सांगा की, म्हणजे ते पण येईल ना. हा? चपाती, वांग्याची भाजी, छोले, कस्टर्ड, मठ्ठा, मसाला भात, पापड आणि कोशिंबीर. मस्त आहे ना. एक नंबर. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.